तुम्ही बोला. हा ते माहिती देत आहेत काय ते माईकवर बोलतो ना. हा माईक हा बाय सगळं व्यवस्थित तुमचं ऐकत आहे. काही ही प्राथमिक माहिती आहे पुढच्या कागदपत्रांची. मी थोडं तुम्हाला ऑफिशियली जे बोलतो. 28/5 अवादा कंपनीवर पहिल्यांदा खंडणी मारण्यासाठी हे 2 आरोपी आले. हो बरोबर. 4 आरोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी PD आणि स्टोअर मॅनेजर यांना उचलून अपहरण केलं. 28 तारखेला त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं ते ट्रेस झाले. त्या दोन्ही आरोपीला पकडलं. तर त्याची फिर्याद ही 29ला झाली. म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे 29 मे 29 मेला. तर हे 2 कॅरेक्टर आहेत ना, तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा 29/11चा, त्याच्यानंतर 6/12चा, 9/12चा, त्याच्यामध्ये कुठेही आले नाही. म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं. त्याच्यातला एक आरोपी आणखी त्याच्यातला हा आरोपी आहे ना अनोळखी, तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे. कोण आहे तो? अनोळखी हा ते सांगतो ना, त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे. इतर टाकून द्यायचं, तपासात काही सापडलं नाही म्हणायचं, त्याला सोडून द्यायचं, त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही. तर मला सांगायचं होतं की हे पहिला FIR आहे की जिथल्या तिथं कारवाई केल्यामुळं हे कॅरेक्टर पुढे कुठल्याही याच्यामध्ये आले नाही. धर बेटा तो. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी हे लोक आले 6/12ला, त्याच्या अगोदरचं पण एक FIR आहे 29/11चा. तोच नाही हा तसं ही सिक्वेन्स अशी आहे. 29/11ला ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे तेचच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला खुनाचा आरोपी आहे विष्णू चाटे. तर 29/11ला हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्यांची एक रजिस्ट्री होती. ही त्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग. ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही. ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. कारण का वरून फोन आला एकदा, तक्रार घेऊ नका. तर इथं कुणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कुणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं की अण्णांचा खून झाला, पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले आहेत. ते लोक समोर येत नाहीत ताई, भीतात ते लोक. आज जरी गेले लोक तरी त्यांना वाटतं आपल्या मागून करून कोणी येऊन आपल्याला मारतं का काय. तर हे झालं 29 तारखेचं, जो की FIR ह्याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि FIR झाला 11/12ला खुनाच्या नंतर. त्यावेळेस बाप्पा तिथं बसले, तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा FIR झाला नाही, तर हा सुद्धा FIR होत नव्हता. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली. वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की असे भांडण चालले. त्यावेळेस भावाला देखील मारलं. गाववाले भरपूर होते. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता.